तुमच्याकडून चालत्या बोलत्या देवांची सेवा घडेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं झालंय काय माहितीये का? आम्ही पुराणामध्ये वाचतो, दान दिल्याने माणसाला मुक्ती मिळते. बरोबर आहे की नाही? आमची जी गेलेली माणसं आहेत त्यांच्या जीवात्म्याला जर मुक्ती मिळावी तर आम्ही काय करतो? दान दिलं पाहिजे. पण ते दान देताना आम्ही इतरांच्या बुद्धीचा वापर न करता आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. कारण देवाने आम्हाला काय दिले? मेंदू दिलाय ना, बुद्धी दिली की नाही? दान देताना मला सांगा, ज्यांची पोट भरले त्यांना दान द्यावा का ज्याला भूक लागले त्याला दान द्यावा? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. ज्याला भूक लागले त्याला दान द्यावा ना, का ज्यांनी तृप्तीचे ढेकर देतायत, तुम्ही देताय ते काय देताय त्यांना माहिती पण नाही बाबा खरंय की खोटं आहे? जो खरोखर पावसात भिजतोय त्याला दान करा. ज्याच्या पायाला खरोखर चप्पल नाही, जोनवानी चाललेला आहे त्याला दान करा. आज कितीतरी गोर गरिबांची मुलं रस्त्यावर झोपलेली आहेत, बिचारी थंडीमध्ये कुडकुडलेली आहे. नवीन नाही, तुमच्या घरातलंच एखादं जुनं ब्लँकेट जरी त्यांच्या अंगावर नेऊन टाकलं ना तरी नवीन दिल्याचं समाधान त्यांना प्राप्त होईल. तुम्हाला पुण्य मिळेल, पुण्य मिळेल तुम्हाला. आणि ज्या वेळेला तीर्थक्षेत्री जाता ना त्यावेळेला त्या दान पेटीमध्ये तुम्ही काही टाकल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल याचा अभ्यास मी केलेला नाही. पण ऐका, बाजूलाच एखादी ताई किंवा दादा जर तिथे पोछा मारत असेल, झाडू मारत असेल, अरे काढा ना खिशातून 50 रुपये त्याच्या हातात द्या आणि सांगा दादा हे चहा प्यायला ठेव. ज्या दिवशी आमच्या खिशातले पैसे डायरेक्ट त्यांच्या हातात जातील ना त्यावेळेला बडवे बाजूला करून आम्ही देवाला पैसे, देवाला दान दिल्याचं समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही कोणाला माजवायला घेतलेत? मागे एका देवस्थानाच्या एका पुजाऱ्याच्या घरी छापा पडला, त्याची संपत्ती मोजायला मोजणाऱ्यांना बाबा 3 दिवस लागले होते. किती? 3 दिवस त्याच्या घरी. असो, आपला विषय फक्त काय माहितीये का? खरी देवपूजा ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल. आणि म्हणून मी परत परत सांगत असतो, बाकीच्या गोष्टींच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही गाथा वाचा, गीता वाचा, भागवत वाचा, तुकोबांना वाचा, माऊलींना वाचा. खरा परमार्थ तुम्हाला कळेल, खरा परमार्थ कळेल तुम्हाला. आज परमार्थाच्या नावामध्ये गोरगरिबाचं शोषण चालू आहे. आमचे महाराज लोक पण काही कमी नाही काही. आणि आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय? मोठा महाराज कुठला बरं? ज्याचा पाकिट मोठा तो मोठा. बरं, हे बोलण्याचा अधिकार माझा आहे, मी बोलू शकतो. त्याला कारण तुम्हाला सांगतो. आज या चिराडपाडा गावामध्ये कमीत कमी 10-12 कार्यक्रम माझे झाले असतील, अधिक करून झाले असतील या गावामध्ये. ज्यांच्याकडे कार्यक्रम झाले त्यांना जाऊन विचारा, महाराज कधीतरी ठरवून आलेत का? कधीतरी पाकिट सांगितलंय का? रोजच्या पूजा चालू आहेत. वास्तुशांती असेल, गृहप्रवेश असेल, गणेश पूजन असेल, लग्न विधी असेल, साखरपुडा विधी असेल, रोज. आजचे 3 कार्यक्रम सोडलेत मी. 3 कार्यक्रम एक घेतल्यानंतर. मी मोठेपणा नाही सांगत, पण आमच्याही पंचकृषीमध्ये येऊन कधीही विचारा, आमची मंडळी इथे बसलेली आहे. फक्त फोन करावा, सांगावा महाराज अमके अमके देऊ की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळ असेल तर लगेच होकार द्यायचा. त्यांनी कितीही आग्रह करू द्या, कितीही आग्रह करू द्या, महाराज सांगा ना. अरे अजून तोंड माखवलंच नाही ना दादा, मी आकडा सांगून तोंड माखवलंच नाही याचा स्वाभिमान आहे. होणार नाही का? महाराज इथे बसलेत, कैलास महाराज धोरडे भरपूर कार्यक्रम दिलेत त्यांनी सुद्धा. गणपत भांगर बसलेत, तुम्ही बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे दादा मागे बसलेत, मनोहर दादा, त्यांच्याकडे सुद्धा विधी करतोय आपण, त्यांच्याकडे सुद्धा कार्य करतोय आपण. बरीचशी मंडळी आहेत. आमच्या पंचकृषीमध्ये येऊन विचारा. बरं, महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा का झालाय माहितीये का? त्याला कारण तेच आहे ना, आम्ही पुराण वाचतोय, आम्ही शास्त्र वाचतोय, आम्ही नको ते वाचतोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का? तुम्हाला जर द्यायचाच असेल तर अमक्यालाच द्या, तर तुम्हाला पुण्य मिळेल. अरे एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला जर समजा शाळा शिकायची आहे, हुशार आहे, असे कितीतरी मुलं आहेत माऊली, पण परिस्थितीमुळे शिकू शकत नाही. ऐका ना दादा,
अशा विद्यार्थ्याला जर तुम्ही मदत केलीत ना शिकायला, आणि तो जर शिकून शिक्षणामध्ये जर यशस्वी झाला ना, तर आयुष्यभर तुमचे पाय धुवून पिईल, आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही तो. त्याच्यासाठी तुम्ही देव असाल. त्याचे वडील बोलतील देवासारखा माणूस आला, नवे नवे देव माणूस आम्हाला भेटला, म्हणून माझा मुलगा शिकला. याला पूजा म्हणतात रे, याला देवपूजा म्हणतात. ती माणसं आम्ही कधी वाचतच नाही ना. ज्यांनी खरी देवपूजा केली त्यांना कधी वाचलोय आम्ही? परवा महिला दिन साजरा केला आपण. अरे महिलांना चूल आणि मुलाशिवाय काही माहीतच नव्हतं. मौली काय माहिती होतं? घरात या ना, घरातच, घराच्या बाहेर पडायचं नाही, शिक्षण घ्यायचं नाही, शाळेत जायचं नाही. आणि किती नियम ते, अजून पण तुम्ही पुराण वाचलात तर किती नियम आहेत ते. तुकोबांनी आम्हाला मुक्त केलं, कितीतरी गोष्टींपासून स्वतंत्र दिलंय आम्हाला. आम्ही पुन्हा बंधनात अडकत चाललो, हे दुर्दैव आहे. आम्ही स्वतःला पुन्हा बांधून घेतोय बाबा. ज्या दिवशी तुकोबा आम्हाला कळतील ना, त्या दिवशी आम्ही बंधन मुक्त होऊ. कोणाच्याही बंधनामध्ये अडकणार नाहीत, कोणाच्याही बंधनामध्ये राहणार नाहीत. आम्ही स्वतःहून बंदिस्त होत चाललोय, स्वतःहून बांधून घेतोय आम्ही. गाथा वाचून जर आम्ही एखाद्याची गुलामी करत असो ना, गाथा वाचून जर अजून आम्ही स्वतःला बांधून घेत असो ना, तर गाथा अजून आमच्या माथ्यात गेलीच नाही असं म्हणायला हरकत नाही. नाहीच गेली. ज्या दिवशी गाथा माथ्यात जाईल ना, ज्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचता वाचता माऊली आम्ही वाचू ना, माऊली ज्ञानोबांना ज्या दिवशी आम्ही वाचू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं खरा परमार्थ आणि खरी भक्ती आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा. संसार करत असताना जी माया आडवी येते ना, तिला बाजूला करता आली पाहिजे. संकल्पावी माया संसाराची. हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं असो. आपला विषय काय होता? देह सुद्धा माझा नाही. किती अधिकार गाजवतात हो या देहावर, किती अधिकार गाजवतात. घरात सासू सुनेची भांडण होऊ द्या, ती सासू बोलते थांब तर खरी, संध्याकाळचे सांगतेच त्याला आल्यावर. सून बोलते कोणाला? माझ्या पोऱ्याला, माझ्या मुलाला. लगेच ती सून बोलते तुम्ही काय सांगता? तुमच्या आधी मी सांगेन. कोणाला? माझ्या पतीला, माझ्या नवऱ्याला. मला सांगा, माणसं दोन आहेत का? तिचा पती हिचा मुलगा एकच ना. लगेच तो पोरगा, तो नातू तिचा ओरडतोय. अरे गप बसा ना, जरा शांत बसा ना. दोघींना झालाय काय तुम्हाला? घरात नुसता आरडा ओरडा भरलाय तुम्ही. लगेच तो बोलतो बाबा आले ना, आल्याबरोबर बाबाला मी सांगतो तुमचं काय आहे ते. हा तिसरा माणूस का? तिसरा माणूस का? लगेच तो आत्याला फोन करतो. त्याला माहिती आता आत्याने यांना जर बडबडलं तर ह्या दोघी पण गप बसतील. लगेच आत्याला फोन करतो, आत्या घरामध्ये असं असं झालंय, आजी आणि आई भांडतीये, बाबांचा धाक दिलाय तरी गप बसत नाही, तर तुझं काय ते बघ. तेव्हा ती तिकडून भावाला फोन करते, दादा तू माझा भाऊ आहेस ना, मग ऐक जरा, आताच्या आता घरी जाणार, काय चाललंय ते मिटव. हा चौथा माणूस आहे का? माझा भाऊ. बहीण म्हणते माझा भाऊ, पत्नी म्हणते माझा नवरा, आई म्हणते माझा मुलगा, बाप म्हणतोय माझा मुलगा, मुलगा म्हणतोय माझा बाप, मामा म्हणतोय माझा भाचा, मावशी म्हणते माझा भाचा, काकी म्हणते माझा पुतण्या, काका म्हणतो माझा पुतणा. माणूस तर एकच आहे. हक्क किती आहे एका देहावर? किती हक्क गाजवतात. एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा जर माणूस एखाद्याला भेटला ना, तर तो एखाद्याला सांगतोय, ते समोर जे बसलेत ना, माझा खास मित्र आहे हा, खास मित्र. ज्याला सांगतोय तो बोलतो तुला माहितीये का तुझा खास मित्र माझा कोण? जावई ना दादा, मोठा जावई माझा. तर सासऱ्याला सांगत असतो त्याच्या. सासरा म्हणतो माझा जावई, मित्र म्हणतो माझा मित्र. अजून नाती सांगू का तुम्हाला? बरीच पाठ आहेत, पण वेळ आहे ना आपल्याला, पुढे पुढे गेलं पाहिजे ना, नाही का? अजून महत्वाची नाती राहिल्यात ना, मेवणी काही, अजून काय 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 बरीच नाती राहिल्यात. बरं असू द्या. महत्वाचा विषय काय माहितीये का? देह एकच आहे, पण एका देहाला किती माझे माझे म्हणतायत. हे सगळे माझे माझे म्हणतात तर म्हणतात, तो स्वतः पण म्हणतोय माझा देह आहे, माझे शरीर आहे. ऐका, एवढंच नाही, त्या स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय जळताना, हा देह माझा आहे, हा देह माझा आहे. सगळ्यांचं प्रेम असते माऊली. सर्वांना हात जोडून विनंती करतोय, आई वडिलांची सेवा मुलाने केलीच पाहिजे, मुलावर आई वडिलांनी संस्कार केलेच पाहिजे. नाती सांभाळायचे, शक्यतो जेवढे प्रयत्न आपल्याला करता येतील ना तेवढे प्रयत्न आपण करायचे. नाती सांभाळताना जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करायचे शक्यतो.
आता कलियुग आहे म्हटल्यानंतर त्या बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतातच, कारण कलीचं म्हणणंच ते आहे आणि कलीचा उद्देशच तो आहे. पण शक्यतो आपण प्रयत्न करायचे, बरं का माऊली, आपण प्रयत्न करायचे. असो, आई वडिलांची सेवा करणं मुलाचा अधिकार आहे. मुलावर संस्कार करणं, मार्गदर्शन करणं आई वडिलांचा अधिकार आहे. ज्या बाईने आमच्यासाठी जग सोडलेलं, आई वडील सोडले, घरदार सोडलं, आवडी निवडी सोडली, स्वतःचं नावही विसरली, अर्थात सोडलं आणि माणसावरचं नाव आमच्या नावाला साजेल असं नाव ठेवलं आणि राशीचं मापट ओलांडून जे लक्ष्मी म्हणून आमच्या घरात प्रवेश केला ना, त्या बाईच्या सुद्धा अशा अपेक्षा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. ऋणानुबंधाच्या गाठीची मुलं आमच्या पोटी जन्माला आलेली आहेत, त्यांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे. बहीण भाऊ ही सगळी नाती आम्ही सांभाळली पाहिजेत. पण ही सगळी नाती सांभाळत असताना आम्ही एक विचार केला पाहिजे, जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखं होतंय ना, तोपर्यंत नात्यातलं प्रेम ओसंडून वाहत असतंय. सगळ्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत, सगळ्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत आम्ही आमचं आयुष्य जगत असताना, वागत असताना विचार केला पाहिजे. मुलगा आहे, आई बोलते देह की आत्मा. हा माझा मुलगा आहे, बाप म्हणतोय देह की आत्मा. बहीण ओळख करून देते, हा माझा भाऊ आहे, देह की आत्मा. खरं तर आम्ही ओळख करून देताना देहाचीच ओळख करून देतो ना. एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादी मैत्रीण जर एखादीला भेटली तर ती बोलते ना, तुमच्याकडे अमुक अमुक आले होते ना, एखादे अमुक अमुक असे असे ते, मग कसे आंबवर्णी आहेत ते, आणि असे उंचशे आणि असे असे डोळे आहेत ते, असा असा देह आहे त्यांचा. कसलं वर्णन करतोय आम्ही? ते माझे भाऊ, बरं का. देहाचं वर्णन करतोय आम्ही, देहाचं वर्णन करतोय. तुमचा मुलगा कसा आहे? हा अमुक अमुक. फोटो कसला दाखवतोय आम्ही? देहाचा की आत्म्याचा? देहाचा. पासपोर्ट साईजचा फोटो असतो ना, देह. आम्ही प्रेम कशावर करतोय? देहावर. आम्ही जीव कशाला लावतोय? आमची माया कशावर असते? म्हणून तर बऱ्याच दिवसांनी एखाद्या नातवाला आजी भेटली की आजी काय करते? नातवाच्या डोक्यावरून असा हात फिरवते, ती बोट नेते आणि वाजली का बोलते लई माया आहे, बरं का. आणि वाजलीच नाही ना तर मग बोलते मायाच नाही, बरं का. माया देहावर की आत्म्यावर? देहावर की आत्म्यावर? बरं ठीक आहे, चला. ज्या देहाची आम्ही ओळख करून देतो, असा उंचसा अंबवर्णी, असा असा नाक आहे, असे असे डोळे आहेत, असा असा आहे, त्या पद्धतीने एकदा त्यातला आत्मा निघून गेला ना, का मग बोलतात अमक्या अमक्याचा मुलगा गेला. कोण गेला? अमक्या अमक्याचा मुलगा गेला. अरे पण ज्याचं वर्णन करत होतो तो तर समोर आहे. नाही नाही, अमक्या अमकीचा नवरा. आता नाती आली ना. देह आहे, ज्याच्यावर प्रेम करायचो ना, ज्याला जीव लावायचो, तो देह आमच्या समोर पडलेला आहे. उंचसा अंबवर्णी, असे असे डोळे आहेत, तो असा असा नाक आहे, तो देह पडलेला आहे. तिकडे सासूरवाडीला आरडाओरडा, अमक्या अमक्याचा जावई गेला ना. तिकडे बहिणीकडे आरडाओरडा, अमक्या अमकीचा भाऊ गेला ग बाई. तिकडे मुलीकडे आरडाओरडा, त्या मुलीचा बाप गेला, त्या मुलाचे वडील गेले. मग कळलं पाहिजे ना आम्हाला, ज्या देहावर आम्ही प्रेम करतोय, ज्या देहाकडे पाहून आम्ही माया अनुभवतोय, तो देह आमच्या समोर पडलेला आहे. मग गेला तो कोण? गेला तो कोण? तो जाण्याच्या आधी आम्ही त्याची ओळख घ्यायची आहे. ज्यांनी घेतली त्यांचं आयुष्य सार्थक झालं. बाकी तुम्ही किती जरी मृत्यूला घाबरलात, सगळ्यात मोठी भीती माणसाला कसली आहे? मृत्यूची. सगळ्यात मोठी भीती मृत्यूची आहे, बरं का. आणि मृत्यूची भीती का वाटते? आम्ही भ्रमामध्ये कार्य करतोय ना, म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते माऊली. भ्रमात कार्य करतोय आम्ही, बरं का. सत्य स्वीकारत नाही म्हणून आम्हाला भीती वाटते. ज्या दिवशी आम्ही सत्य स्वीकारू ना, त्या दिवशी आमच्या अंतःकरणातली भीती नष्ट झालेली असेल, नष्ट झालेली असेल, बरं का. नष्ट झालेली असेल. बघा, महाभारतामध्ये एक प्रकरण आलंय, यक्ष प्रश्न म्हणून त्या प्रकरणाचं नाव आहे. धर्मराजाने आपले चारही भावंडांना पाणी आणायला सांगितलं, ज्या वेळेला त्यांना तहान लागली तेव्हा, नाही की बाबा. आणि ज्या वेळेला ते एका तळ्याच्या जवळ गेले, त्यावेळेला
तिथून एक आवाज आला, एक शक्ती त्या ठिकाणी आवाज द्यायला लागली, पाण्याला स्पर्श करू नका, पहिले माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. जर माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं तर तुम्हाला पाणी मिळेल आणि पाणी पिण्याचं सुख मिळेल. अन्यथा प्रश्नांचं उत्तर न देता जर तुम्ही पाणी ग्रहण केला, स्पर्श केला पाण्याला, तर तुम्हाला मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही, मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. आणि या आवाजाकडे दुर्लक्ष करून चौघांनी पण त्या ठिकाणी पाण्याला स्पर्श केला आणि चौघेही मूर्छित पडले. तिथे तर उल्लेख आहे मृत्यू झाला म्हणून, बरं का माऊली, मूर्छित पडले. धर्मराजा वाट पाहतोय, येऊन पाहतोय, अरे बापरे, चौघे पण मूर्छित पडले. पाण्याला हात लावायला गेला तेवढ्यात पुन्हा एकदा आवाज आला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्हाला पाणी घेता येईल आणि तुमची भावंड सुद्धा, तुमचं भाव सुद्धा तुम्हाला मिळतील जसे होते तसे. अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत, अनेक प्रश्न. त्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे बरं का, काय म्हणतोय यक्ष, काय म्हणतोय यक्ष, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. धर्मराजाने सांगितलं, एखादा माणूस मरत असताना, एखादा माणूस हे जग सोडून जात असताना त्याच्याकडे पाहून दुसरा बोलतोय मी वाचलो, हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. डोक्यावरून गेलं का? एखादा माणूस मरत असताना दुसरा माणूस मनामध्ये विचार करतोय, तो मेला मी वाचलो. वाचला? वेळ प्रत्येकाची आहे दादा. आज तो आउट झालाय, उद्या तू होणार आहे. दिवस प्रत्येकाचा वेगळा आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, पण जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. हे सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य आहे. आणि त्या आश्चर्याची ओळख आपल्याला जगद्गुरु तुकोबांनी त्यांच्या अभंगातून करून दिलेली आहे, मौलिक ज्ञानोबांनी त्यांच्या याच्यातून ओव्यांतून करून दिलेला आहे. कबीर महाराज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या दोहातून त्याच आश्चर्याची ओळख करून देतात. काय? आणि आम्ही तर नेहमीच ऐकतो, आजा गेला आपण जा गेला, बाप मसने गेला आणि देखत देखत नातो पडतो, तोही तैसा झाला. म्हणून एक स्मरणात ठेवायचं आहे, नाही कोणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या माईचा बाजार. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. जावंच लागणार आहे प्रत्येकाला, ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे प्रत्येकाला. फक्त त्या जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्ही काय करायचंय, ते सत्य तत्व जाणायचं आहे, त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. आणि सत्याची ओळख देत असताना, सत्याची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करताय संत. कोण कोणाचा पिता जगिया, माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसत्या फुले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले, घरी खास तू धर्माची. धर्म कार्य करणं, देव कार्य करणं, देश कार्य करणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठीच आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, हा मनुष्य देह दिलेला आहे बरं का. आम्हाला जगण्याचं ज्ञान असावं, आम्हाला वागण्याचं ज्ञान असावं. ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही माऊली. संसार करायचा असेल तरी सुद्धा ज्ञान पाहिजेच ना. प्रपंच करायचं असेल तरी सुद्धा ज्ञान पाहिजे. तसं परमार्थ भक्ती जर करायची असेल तर आम्हाला मुख्य ज्ञानाची गरज आहे. पण आम्ही ज्ञानापर्यंत जर थांबत असू आणि फक्त ज्ञानाचाच विचार करून जर आम्ही फुल स्टॉप देत असू, पूर्ण विराम देत असू, तर आमच्याकडून परमार्थ घडणार नाही, भक्ती घडणार नाही. प्रॅक्टिकली पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. एका राजाकडे एक विद्वान होता, महापुरुष. तर राजाला त्याचे विचार आवडायचे, खूप आवडायचे.
आणि आपण सुद्धा माणसाच्या सौंदर्याकडे पाहून नमस्कार करण्यापेक्षा विचारांना नमस्कार करा. माणूस ओळखण्यामध्ये गफलत होणार नाही. माऊली खरं आहे की काय? माणसाच्या वरच्या अंगाला पाहून नमस्कार करण्यापेक्षा अंतरंगाला पाहून नतमस्तक व्हा. माणूस ओळखण्यात गफलत होणार नाही. सीतामाईने वरच्या अंगाला बघितलं ना, कोण आहे बाबा? कोण आहे? साधू. ओरिजिनल आतला कोण होता? तो रावण. अंतरांग शोधलं असतं, विचार शोधले असते तर भिक्षा वाढायला गेली नसती. बरं का? असो, तो महापुरुष आणि त्याचे विचार राजाला आवडायचे म्हणून त्या विचारांना पाहून तो राजा नमस्कार करायचा. एकदा त्या महापुरुषाचं दर्शन झालं, समोर दिसला ना बाबा की नतमस्तक व्हायचा राजा, चरणाला स्पर्श करायचा, नमस्कार करायचा, राम कृष्ण हरी म्हणायचा. हे सहज मुखातून येत नाही बरं का. एकदा भांडण मिंडण झालं ना तर बायांना थांबावं लागतंय. जेवढा दारू गोला असेल तेवढा संपून टाकतात ती. तोफ एकदा चालू झाली ना त्यांची, थांबावं लागतंय. पण इथं हरे राम 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 हरे हरे. किती आवाज असतो बरं आपला. बोलावंसं वाटतंय का आपल्याला? असो, चला हरकत नाही. ते भगवंताचं नामस्मरण मुखात येणं म्हणजे त्यासाठी पूर्व पुण्याही लागते बरं का. बळ लागतंय, सामर्थ्य लागतंय, शक्ती लागते. देहाची नाही, मन सशक्त लागतंय. देह अशक्त असू द्या का, देह अशक्त असू द्या का, मन सशक्त लागतंय. आणि ज्याचं मन सशक्त आहे ना तो परमार्थ करत असतो, भक्ती करत असतो, देवाचं नामस्मरण करत असतो. अनेक दिवस त्या महापुरुषाचं मार्गदर्शन राजा ऐकत होता. ऐकता ऐकता राजाला प्रश्न पडला आणि राजाने प्रश्न विचारला त्या महापुरुषाला. म्हणे, दादा महाराज, ज्ञान श्रेष्ठ की वर्तणूक श्रेष्ठ? ज्ञान श्रेष्ठ की आपलं जगणं वागणं श्रेष्ठ? आम्ही कशाला महत्व देतो? बरं असो. आता त्या महापुरुषाने विचार केला. शक्यतो काही मंडळी आम्हाला आमच्या समाजामध्ये अशी पाहायला मिळतात की एखाद्याच्या प्रश्नाला बोलून उत्तर देण्यापेक्षा कर्मातून दिलेलं बरं असतंय. बरं का? आणि म्हणून मग कर्मातून उत्तर देत असतात, त्यांच्या कार्यातून उत्तर देत असतात. आज ह्या 4 महिन्यांमध्ये जेवढ्या लग्न विधीच्या तारखा आहेत ना, मुहूर्त, त्यापैकी 80% दिवस माझे बुक आहेत. ही कोणाची तरी कृपाच आहे ना. श्रावण महिन्यापासून, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, आता 8वा महिना निघाला ना. कॅलेंडरचं एक पण पान तुम्हाला खाली भेटणार नाही. एक एक दिवशी 2-2 कार्यक्रम असतील. ही पण कोणाची तरी कृपाच आहे ना. कोणाची? निवांत भेटा मग सांगेन कोणाची येते. निवांत भेटा मग सांगेन कोणाची येते. काही लोक उत्तर देत नाहीत, तिथे कर्मातून, विचारातून, आचरणातून उत्तर देतात. तुम्ही निंदा अथवा वंदा स्वहित आमचा धंदा. आम्ही जर देवाचं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय ना, तर आम्हाला सांभाळणारा पांडुरंग परमात्मा बळ देतोय. फक्त सत्याचा मार्ग सोडू नका. तुम्ही सत्य कार्य सोडू नका, सत्य कार्य सोडू नका माऊली. सत्याच्या वाटेने चालत राहा. कितींनी जरी बुडवण्याचा प्रयत्न केला, किती रथी महारथी येऊ द्या, कितीही रथी महारथी, काही होणार नाही, काहीच होणार नाही. आणि हे स्वतः मी अनुभवलं. हे सामर्थ्याने बोलतोय, प्रचितीने बोलतोय, मी स्वतः अनुभवलंय. आणि म्हणून मग त्यावेळेला त्या महापुरुषाने ठरवलं की यांना बोलून, एक तर राजा आहे, राजा म्हटल्यानंतर बोलून उत्तर देऊन कळलं तर पाहिजे, समजलं तर पाहिजे. मग यांना कर्माचरणातून उत्तर दिलं पाहिजे. म्हणून त्या महापुरुषाने सांगितलं, राजासाहेब, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मी 8 दिवसांनी देतो. अभ्यास करावा लागेल. बरं का? प्रश्न काय आहे? ज्ञान श्रेष्ठ की वर्तणूक श्रेष्ठ? ज्ञान श्रेष्ठ की वागणूक श्रेष्ठ? आणि 8 दिवस तो
तो महापुरुष त्या राजाला मार्गदर्शनाच्या हेतूने भेटला नाही, पण मध्ये मध्ये भेटला. जेव्हा जेव्हा भेटायचा ना तो महापुरुष, समोर राजा बघितला का लगेच खिशात हात घालायचा, विडी काढायचा, ती हातातच पेटवण्याचा प्रयत्न करायचा. ते दृश्य बघितल्याबरोबर राजाच्या मनात काय येत असेल बरं? तुम्ही विचार करा, तोपर्यंत मी पाणी पितो. विडी पिताना त्यांनी तोंडाला नाही लावली, हातामध्ये घेतली, अशी विडी आहे ती पेटवितोय. काय विचारात असेल राजाच्या मनामध्ये? पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी राजाला समोर बघितला आणि तंबाखूची डबी काढली, तंबाखू घेतली, त्याला काही सफेद लावतात, ते काय रंग कलर काय असतंय ते सगळ्यांना माहिती, पण इथे नाही बोलणार आम्ही. चुना घेतला त्याने, त्याच्यानंतर ती मळायला सुरुवात केली. राजाने बघितलं, अरे काय चाललंय हे, महाराज बरेच बदललेले दिसतात. तिसऱ्या दिवशी तर चक्क सिगरेट. 7 दिवस वेगवेगळे प्रयोग केले त्या महापुरुषाने. 8व्या दिवशी दरबारामध्ये आले. रोज राजा आसनावरून उठून जो नमस्कार करायचा ना, ऐका, राजा रोज महाराजांना बघितल्याबरोबर आसनावरून उठून जो नमस्कार करायचा ना, पाया पडायचा, नतमस्तक व्हायचा ना, आज राजा आसनावरून हल्ला पण नाही, नमस्कार करायचा लांब गेलं. तो महापुरुष जाऊन त्याच्या आसनावर बसला, हात जोडले, राजाकडे बघितलं आणि राजाला सांगितलं, राजासाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? म्हणे मधल्या काळात तुम्ही भेटलेच नाहीत, तर मग मार्गदर्शनाच्या हेतूने मिळेल कसं उत्तर? त्या वेळेला त्या महापुरुषाने सांगितलं, दादा जे मार्गदर्शन मी तुला करत होतो आतापर्यंत, ते ज्ञान माझ्या अंतःकरणात आहे ना रे दादा, का गेलं? आहे ना? मग ते ज्ञान, ज्या ज्ञानाला तू आतापर्यंत नमस्कार करायचा, ते ज्ञान असताना सुद्धा आज तू जागेवरून उठला सुद्धा नाही. कारण काय? माझी वर्तणूक बदललेली पाहिल्यामुळे तुला नमस्कार करायची बुद्धी सुद्धा झाली नाही. म्हणून ज्ञानापेक्षा विशेष महत्व वर्तणुकीला द्या, वागणुकीला द्या. ज्या दिवशी आमचं जगणं वागणं बदलेल ना, त्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. जगणं वागणं बदललं पाहिजे आमचं, बरं का? जगणं वागणं बदललं पाहिजे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि ज्या दिवशी तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना माऊली, त्या दिवशी खऱ्या